मालेगावात तरुणाने बनवला स्वतःच्याच मृत्यूचा दाखला. 2 तरुणांना अटक, 4 दिवस पोलीस कोठडी. मालेगावात जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण राज्यभरात गाजत असताना बनाव पेपर्स तयार करणाऱ्यांमध्ये भीती दिसून येत नाही. मालेगाव शहरातील एका तरुणाने स्वतःच्याच मृत्यूचा दाखला जिवंतपणे बनवल्याचे निदर्शनास आले आहे. मित्राच्या मदतीने हा बनावट दाखला बनवल्याचे समोर आले असून बचत गटाच्या कर्जाचे पैसे फेडण्यासाठी हा पर्याय शोधून काढला असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मालेगाव शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून या प्रकरणी अजूनही काही पुरावे शोधण्याचे काम सुरू आहे. आजची जी पत्रकार परिषद आहे, आपण मृत्यू दाखला एक बनावट तयार झालेला आहे त्या संदर्भात आझादनगर पोलीस स्टेशन मालेगाव शहर इथे गुन्हा दाखल झाला, त्या संदर्भातली पत्रकार परिषद आहे. आझादनगर पोलीस स्टेशनला एक ॲप्लिकेशन प्राप्त झालं होतं. त्याच्यामध्ये त्याने असं लिहिलेलं होतं की मोहम्मद सुफियान मोहम्मद दस्तगीर 30 वर्षाचा असून रसूलपुरामध्ये राहणारा एक इसम आहे. त्याने त्याचा मित्र मनसूर अहमद सिराज अहमद हा एक खुशामतपुरा गुरुवारचा राहणारा त्याचा मित्र आहे. तर त्याच्या मदतीने एक बनावट बनावट मृत्यू दाखला बनवलेला आहे, जो त्याने प्रभाग 4 मालेगाव महानगरपालिकेच्या ऑफिसमधून इश्यू झाल्यासारखं त्याने ते भासवलेलं आहे. तर मग त्या ॲप्लिकेशनला घेऊन आम्ही प्रभाग 4ला पत्रव्यवहार केला की सदर मृत्यू दाखल्याच्या सत्यतेबाबत त्यांनी माहिती कळवायची होती. तर प्रभाग 4चे जे अधिकारी आहेत फैयाज, त्यांनी त्याची शहानिशा करून आझादनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद दिली. त्या अनुषंगाने 38/25 हा 318 4 336 2 336 3 337 35 भारतीय न्याय संहिता या कलमांखाली गुन्हा दाखल झाला. ॲप्लिकेशनमध्ये ज्या इस्माने ॲप्लिकेशन केलेलं होतं त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की या दोघांनी सदर दाखला हा बचत गटाचं जे काही कर्ज आहे त्या संदर्भात तो कर्ज माफ करण्यासाठी किंवा त्या कर्जात जे काही कम्पेन्सेशन असेल त्याच्यासाठी त्यांनी तो दाखला बनवलेला होता. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही दोघंही इस्मांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आज त्यांना मालेगाव कोर्टामध्ये हजर केल्यानंतर आम्हाला 11 मार्चपर्यंत त्यांची पोलीस कस्टडी भेटलेली आहे. त्यांची सखोल अशी चौकशी करून त्यांनी तो दाखला कशासाठी काढला, त्यांना अजून किती लोकांनी मदत केली आणि तो दाखला त्यांनी कुठे कुठे त्याचा वापर केलेला आहे याच्या संदर्भात आम्ही सखोल असा तपास करत आहोत. सदर कारवाईमध्ये नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर, मालेगावचे नवनिर्वाचित अप्पर पोलीस अधीक्षक तिकबीर सिंग संधू सर, आझादनगर पोलीस स्टेशनचे PI घोरपडे साहेब आणि त्यांचं गुन्हे प्रकटीकरणाचं पथक, त्याच्यामध्ये साबळे आहेत, डोंगरे, हिरुटे आणि आजगे यांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. थँक्यू. हो, जे पहिलं नाव आहे मोहम्मद सुफियान मोहम्मद दस्तगीर, याच्या नावाने तो मृत्यू दाखला बनलेला आहे आणि तो आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचा तपास चालू आहे.